येस, खरं तर आपण पुन्हा आज हॉस्पिटलमध्ये आलो आहे. मागच्या व्हिडिओला खरं तर बऱ्याच लोकांनी चांगला रिस्पॉन्स दिला. आता आपण आज पुन्हा डॉक्टर परीक्षित यांना भेटणार आहे. म्युकर मायक्रोसिस किंवा बुरशी ह्या आजाराबद्दल, बेसिकली हा आजार काय आहे, हा आजार कुठून आला, हा आजार कसा आला, ह्या गोष्टीबद्दल अनेकांना संभ्रम आहेत, अनेकांना माहिती नाही आहे. हे अजून किती वेगवेगळे आणि कसे आजार तयार होणार आहेत, निर्माण होणार आहेत, आणि ह्याला खरं तर कसं टॅकल करायचं सगळ्यांनी, कारण सगळ्यांमध्येच इतकी भीती पसरली आहे त्या आजाराबद्दल. 7 ते 8 हजार केसेस जवळजवळ नवीन येत आहेत, आणि एक ऑलरेडी कोविड आहेच, पण आता हे नवीन जे आजार आहेत हे सगळे आजार आय डोंट नो. चलो आपण भेटूयात. डॉक्टरांकडे पेशंट होते, सो ते आता बाहेर आलेत, तर आपण, मला असं वाटतं की डॉक्टरांकडे जाऊयात. चलो. सो डॉक्टर परीक्षित पुन्हा एकदा आपल्यासोबत आले आहेत. आणि आता खरं तर काय, म्हणजे हा व्हिडिओ आपण कायसाठी करतोय हे खरं तर थंबनेलवर बघितलंच असेल तुम्ही. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की हा एक काहीतरी नवीन अचानकपणे आजार निर्माण झाला आहे, बुरशी काय, अजून त्याला काय काय 100 नाव आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टीकडे बघण्यासाठी खरं तर परत आपण डॉक्टरांना भेटलोय. सो डॉक्टर, मी खरं तर डिरेक्टली प्रश्नाकडेच येतो की हा आजार नेमका काय आहे, आणि म्हणजे अचानक कसा तयार झाला हा आजार? नमस्कार. सो हा जो आजार आहे म्युकरमायकोसिसचा, हा आजार नवीन नाही. हा आजार नवीन नाही, ह्याचे केसेस आपल्याला सध्या बरेच बघायला मिळत आहे. पण हा आजार म्हणजे बेसिकली बुरशीचं इन्फेक्शन ज्याला आपण म्हणतो तो आहे. बुरशी अनेक प्रकारच्या असतात. जसे बॅक्टेरिया अनेक प्रकारचे असतात, तशा बुरशी सुद्धा अनेक प्रकारच्या असतात. तर म्युकॉर ही एक प्रकारची बुरशी आहे. बुरशीमध्ये कॅन्डिडा, ऍस्परजिलस, म्युकॉर अशा अनेक प्रकारच्या बुरशी असतात. तर सध्या आपल्याला हा कोविड झालेल्या लोकांमध्ये जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतोय. कोविडच्या आधी ज्यांचं प्रत्यारोपण झालंय, म्हणजे ट्रान्सप्लांट, किंवा ज्यांना कॅन्सर आहे म्हणजे कर्करोग, किंवा ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, अशा पेशंट्समध्ये आपल्याला हा आजार बघायला मिळायचा. पण सध्या हा पोस्ट कोविड सेटिंगमध्ये बघायला मिळतोय. तर हा आजार जुना आहे, परंतु इतक्या प्रमाणामध्ये तो आधी दिसला नव्हता. तर तो आता भरपूर केसेस दिसत आहेत. जवळजवळ 8 ते 10 हजार केसेस देशभरात झाल्या आहेत. 2,500च्या आसपास केसेस महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत. तर त्यामुळे भरपूर प्रमाणामुळे हा आजार बघायला मिळतोय. ही बुरशी आपल्या आजूबाजूच्या वातावरणात नेहमीच असते, म्हणजे जमिनीवर किंवा कन्स्ट्रक्शन साईट्सवर किंवा आजूबाजूच्या फुलांवर ही बुरशी असते. तर ही बुरशी नेहमी आपल्यामध्ये इन्फेक्शन करत नाही. याचं कारण आपली प्रतिकारशक्ती चांगली असते. तर आता कोविड व्हायरसमुळे, कोविडमध्ये वापरल्या गेलेल्या स्टिरॉइड औषधांमुळे, किंवा काही लोकांचे शुगर कंट्रोल चांगल्या नसल्यामुळे, वेगवेगळ्या कारणामुळे ही बुरशी आता आपल्याला म्युकरमायकोसिसचा आजार या फॉर्ममध्ये दिसते आता. तर त्यामुळे आजार जुना आहे, परंतु इतक्या केसेस दिसणं हा प्रकार नवीन. ओके. आणि आत्ता काय, खरं तर ते काळी, पांढरी, पिवळी, हे अशा अनेक गोष्टी आपण ऐकतो, न्यूजमध्ये सांगतायत. बेसिकली लोक घाबरलेत. सो हे काय, हे कलर्स म्हणजे काय, नक्की काय आहे? हे काळी आणि पांढरी ही नावं ही मीडियाने दिलेली नावं आहेत, कारण म्युकरमायकोसिसमध्ये ही बुरशी जी असते ती आपल्या बॉडी शरीराचा भाग सडवत पुढे जाते. म्हणजे हा जो इन्फेक्शन असतो म्युकरमायकोसिसचं, ते नाकामध्ये चालू होतं, नाकाच्या सायनसेसमध्ये चालू होतं, नाकाचे जे आपले पडदे असतात तिथून चालू होतं, आणि तिथून अतिशय आक्रमक पद्धतीने ते डोळ्यापर्यंत पोहोचतं, आणि डोळ्यातून मेंदूपर्यंत. हा जो ट्रॅक आहे, म्हणून ह्याला रायनो ऑर्बायटल सेरेब्रल म्हणतात. रायनो इज फॉर द नोज, ऑर्बायटल इज फॉर द आईज, आणि सेरेब्रल इज फॉर द ब्रेन. तर आरओसी म्युकरमायकोसिस ज्याला म्हणतात. तर आरओसी म्युकरमायकोसिस मध्ये हा खूप वेगाने तिकडचे भाग सडवत पुढे जातो. हा जो बुरशीचा प्रकार असतो. तर त्यामुळे हे सडलेले भाग काळे होतात.
म्हणून ह्याला ब्लॅक फंगस असं मीडियामध्ये म्हणलं जाते. ओके. तर ह्याच्या उलट कॅन्डिडा ही जी बुरशी असते ती आपल्या जिभेवर किंवा घशामध्ये पांढरे पॅचेस निर्माण करते, म्हणून ह्याला व्हाईट फंगस म्हणतात. तर त्यामुळे हे बुरशीचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर आणि हे आपल्याला आधीपासून हे आपल्याला बघायला मिळायचेच बुरशीचे प्रकार. हे आता कोविडच्या पेशंट्समध्ये बऱ्यापैकी वेगाने बघायला मिळतात, म्हणून ह्याच्याबद्दल पॅनिक आणि भीती तयार झालेली. ओके. पण मला माझा एक असा प्रश्न होता की असं अचानक आलं कसं, आणि आत्ता हल्ली जर बघितलं तर डोळ्यांना वगैरे त्याचं खूप इन्फेक्शन होतंय असं सगळीकडे आपण ऐकतो. काही जणांचं असं ऐकतो की ह्याच्याने डोळे जातात वगैरे. तर याच्यामध्ये कितपत तथ्य आहे आणि काय म्हणजे ह्याच्यामध्ये गोष्टी आहेत? सो मी तुम्हाला म्हणलं तसं की हा एक अतिशय आक्रमक बुरशीचा प्रकार आहे की ह्याच्याने पटकन ही बुरशी नाकातून डोळ्यामध्ये आणि डोळ्यामधून मेंदूमध्ये जाऊ शकते. तर त्यामुळे काही लोकांचे डोळे काढायला लागतात किंवा नाकाची सर्जरी करायला लागते, मेंदूची सर्जरी करायला लागते, कारण नुसत्या औषधांनी ही बुरशी कंट्रोल होत नाही. म्हणजे एका साईडने पॉवरफुल औषधं देणं आणि दुसऱ्या बाजूनी अग्रेसिव्हली सर्जरी करणं, या दोन्ही गोष्टी करणं तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळे डोळ्याचे ऑपरेशन हे करायला लागतं. तर हे अचानक आलेली बुरशी नाहीये, ही बुरशी आपल्या वातावरणात होतीच, पण बरेच फॅक्टर्स एकत्र आल्याने आपल्याला दिसते. म्हणजे मी तुम्हाला म्हणलं तसं एक म्हणजे कोविड, दुसरं म्हणजे अनकंट्रोल डायबिटीस किंवा शुगर कंट्रोल नसणं, स्टिरॉइड्स जी कोविडमध्ये वापरली गेली, इतर काही औषधं जी कोविडमध्ये वापरली गेली, मग त्याच्यामध्ये थोडंफार हॉस्पिटलमधली स्वच्छता, वातावरणातली स्वच्छता किंवा ऑक्सिजनच्या बॉटल्सची स्वच्छता, हे काही फॅक्टर्स त्याच्यात असतील असं आपला आता संशय. ह्याचा आता पुरावा काहीच नाही, पण हे सगळे फॅक्टर्स एकत्र आल्यामुळे हे इन्फेक्शन इतकं बघायला मिळतंय असा एक हायपोथेसिस आहे. ओके. पण मग ह्या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरीही काय हायजीन नसल्यामुळे एक असं असू शकेल का की बाबा की स्वच्छता न पाळल्यामुळे किंवा स्वच्छ न राहिल्यामुळे ही जास्त स्प्रेड झाली किंवा ह्याचा जास्त प्रभाव पडला? तो एक भाग आहे त्याच्यातला. पण आपल्या हॉस्पिटल्स मधली स्वच्छता ही कोविडच्या आधी आणि कोविडच्या नंतर सेमच आहे. त्यामुळे ह्याच्यातला कुठलाही एक पॉईंट हा नवीन नाही. स्टिरॉइड्स ही औषधं नवीन नाही आहेत. आपण आधी काही वेगळ्या आजारांसाठी स्टिरॉइड्स वापरत होतो. हॉस्पिटल्स मधली स्वच्छता ही काही बदलली नाहीये. ती गेली अनेक वर्ष त्याचा दर्जा तितकाच चांगला किंवा तितकाच वाईट आहे. तर ह्याच्यातली एक कुठली गोष्ट नवीन नाहीये, पण हे सगळ्या गोष्टी एकत्र आल्याने हे आपल्याला बघायला मिळते. आणि दुसरा एक संशय की कोविड हे व्हायरस स्वतः आपली प्रतिकारशक्ती कमी करतं का? कारण कोविड हा त्यातला फॅक्टर नक्कीच नवीन आहे. तर त्यामुळे हे सगळ्या फॅक्टर्सचं एकत्रीकरण हा डेफिनेटली एक पॉइंट आहे की आपण हे इन्फेक्शन इतकं बघायला मिळतंय. ओके. आता ह्याच्यावर ठोस काही असं औषध आहे का? फॉर एक्झाम्पल जर एखाद्या व्यक्तीला हे झालं आणि त्याच्या डोळ्याला जर प्रॉब्लेम आला तर त्याचे डोळे जाऊ नये, म्हणजे काय आयुष्यभरासाठी त्याला अंधत्व येऊ नये किंवा तो आंधळा होऊ नये म्हणून याच्यासाठी काही ठोस असं औषध आहे का? ह्याच्यासाठी औषध आहे, पण त्याच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे की हे औषध लवकरात लवकर चालू करणं. म्हणजे मी तुम्हाला म्हणलं तसं नाकातून डोळ्यात आणि डोळ्यातून ब्रेनमध्ये. तर नाकाच्या स्टेजला जे पेशंट्स येतात त्यांच्यामध्ये जर आपण अग्रेसिव्हली नाकाची सर्जरी करून जर औषध वेळेवर चालू केलं तर आपण डोळ्यामध्ये ते पुढे जाण्यापासून हे वाचवू शकतो. तर ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे की लवकर करणं आणि सर्जिकल थेरपी बरोबर हे करणं, म्हणजे मेडिकल आणि सर्जिकल थेरपी एकत्र करणं. दुसरी महत्वाची सध्या गोष्ट आहे म्हणजे या औषधांची अवेलेबिलिटी. तर एम्फोटेरिसिन हे सर्वात पॉवरफुल औषध आहे या बुरशीच्या आजाराच्या विरुद्ध. इतर दोन औषधं आहेत, पोसाकोनेझॉल आणि आयसाबुकोनेझॉल नावाची इतर दोन औषधं आहेत. ती 80-90% इफेक्टिव्ह आहेत. एम्फोटेरिसिन पेक्षा 10 ते 20% कमी पॉवरफुल किंवा कमी इफेक्टिव्ह असलेली औषधं आहेत. परत ह्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत की काही जातींसाठी काही औषधं बेटर असतात, काही औषधं इन्फिरियर असतात, पण ओव्हरऑल ह्याचं सर्वात चांगलं औषध एम्फोटेरिसिन आहे. तर एम्फोटेरिसिनची अवेलेबिलिटी हा सध्या एक भयंकर मोठा विषय आहे. म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये ऍडमिटेड असलेल्या पेशंट्सना एम्फोटेरिसिन मिळणं हे सध्या युद्धपातळीवर चाललंय. कारण हे सगळं गव्हर्नमेंटच्या थ्रू कंट्रोल्ड आहे. तर त्यामुळे हे सगळं सेंट्रली कंट्रोल्ड असल्यामुळे प्रायव्हेट सेक्टर मधल्या पेशंट्सना औषधं मिळणं ही एक सध्याची चढाओढ आहे किंवा युद्धपातळीवर चालली. ओके. आता खरं तर एक महत्वाचा प्रश्न अजून एक असा आहे की ठीक आहे, आता हे औषधं आता ह्या काळात खरं तर हे नवीन नवीन आजार येत आहेत त्याच्यामुळे औषधांचा
म्हणजे काय अवेलेबिलिटीचा प्रॉब्लेम आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मे बी काही पुढच्या दिवसात ह्या गोष्टी अवेलेबल होतील सुद्धा. बरोबर. पण मला एक असं विचारायचं आहे की आता हे बुरशीचा आजार आहे, ह्याच्यानंतर अजून असे काय काय गोष्टी बघायला मिळतील किंवा काय काय गोष्टी काय बाबा की नवीन, कारण बेसिकली काय लोक घाबरत आहेत आता की कोविडमुळे अजून कोणते कोणते आम्हाला आजार बघायला मिळतील. आता हे म्हणतात की तिसरी लाट येणार आहे आणि लहान मुलांमध्ये इन्फेक्शन वाढू शकतं, तर बेसिकली लहान मुलांना याचा धोका आहे का? तर म्युकॉरमायकोसिस हा आतापर्यंत लहान मुलांमध्ये दिसलेला नाहीये. कोविडने नंतर झालेला म्युकॉरमायकोसिस हा लहान मुलांमध्ये दिसलेला नाहीये, कारण जास्त करून ह्याच्यामध्ये वयस्कर लोक किंवा शुगर ज्यांची चांगली नाहीये, ज्यांना डायबिटीस आहे, असे लोक ह्याच्यामध्ये बघायला मिळतात, किंवा ज्यांना ऑक्सिजन लागलाय, कोविड तीव्र होता. तर ह्या कॅटेगरीमध्ये सहसा लहान मुलं येत नाही. सहसा लहान मुलांमधला कोविड हा सौम्य कोविड असतो किंवा माइल्ड कोविड असतो. आता आपण लाटेचा जर विचार केला किंवा इतर कॉम्प्लिकेशन्सचा विचार केला तर ह्याच्यातून सुटण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे कोविड कमी करणं. आणि कोविड आपण कधी कमी करू तर वॅक्सिनेशननी. तर आता हे जे आता पुण्यामधली लाट ही कमी होतीये किंवा ऑलरेडी कमी झालेली आहे, तर पुढचे 2 ते 3 महिने जे आपल्याला मिळतील, समजा जरी आपण अगदी गृहीत धरलं की पुढची लाट येणार आहे, तर तरी ती 3 ते 4 महिन्यांनी येईल. ती काय लगेच एकदम 15 दिवसात महिन्याभरात येणार नाही. तर हे जे आपल्याला मध्ये 3 महिने मिळतील त्याच्यात जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करणं हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आपण मागच्या वेळेस पण हे म्हणलो की ज्या देशांमध्ये वेगाने लसीकरण केलं जाते त्या देशांमध्येच कोविड कंट्रोलमध्ये येतोय. आणि आता ही आपल्याकडे असलेली सुवर्ण संधी आहे की आपल्याला 2 ते 3 महिने असे मिळतील की ज्याच्यामध्ये कोविडच्या केसेस कमी असतील. तर हा वेळ आपण जास्तीत जास्त लसीकरणासाठी वापरणं हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून आम्ही दीनानाथ मंगेशकर तर्फे जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण म्हणजे हजारांमध्ये रोज लोकांचं लसीकरण किंवा लसीकरणाचा एक फंड चालू करणं, जे काही गरजू लोकांना मोफत लसीकरण करणं, असे अनेक प्रयत्न करतोय की समाजामध्ये आपण जितका वॅक्सिनेटेड समाज आपला असेल तितके आपले थर्ड वेव्ह येण्याचे चान्सेस कमी आहे. ओके, एक शेवटचा मुद्दा मला विचारायचा आहे की घरगुती काही उपाय करावेत का आणि घरगुती काही उपाय आहेत का ह्या रोगासाठी? सो घरगुती उपाय असे फार नाही, पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शुगर कंट्रोल करणं. म्हणजे ज्या लोक डायबिटीस वाल्यांना खूप धोका आहे का याचा? डायबिटीस वाल्यांना नक्कीच खूप जास्त धोका आहे. ओके. कारण काय की कोविडमध्ये सुद्धा शुगर वाढते. कोविडमध्ये आपण जे स्टिरॉइड्स देतो त्याच्याने शुगर वाढते. तर अनावश्यक स्टिरॉइड्स न देणं आणि शुगर कंट्रोल करणं हे 2 सर्वात महत्वाची गोष्टी आहेत म्युकॉरमायकोसिस टाळण्यासाठी. ओके, एक आता ह्याच्यावरूनच मला एक प्रश्न फक्त असं विचारावं वाटतोय की हे डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन्स वगैरे असतात आफ्टर 60, अनेक लोकांना ते करावे लागतात. तर अशा परिस्थितीत लोकांनी डोळ्याची काय काळजी घ्यावी आणि हे ऑपरेशन जर करायचे असेल तर ह्या कोविड काळात ते ऑपरेशन्स केले तर चालतील का? आता कोविड काळात ऑपरेशन्स कुठले करावेत ह्याचं उत्तर असं आहे की ज्या ऑपरेशन्सची अतिशय गरज आहे ती ऑपरेशन्स करावी. तर त्यामुळे मोतीबिंदूच्या बाबतीत मोतीबिंदू हे सहसा इमर्जन्सी नसते. तर त्यामुळे प्रत्येक पेशंटच्या बाबतीत त्याच्या डॉक्टरांनी हे ठरवावं की हे करण्याची आता अत्यंत गरज आहे का किंवा त्या पेशंटला कितपत गरज आहे. मोतीबिंदूच्या ऑपरेशनचा आणि या अशा प्रकारच्या इन्फेक्शनचा काही संबंध नाही. ओके, येस. सो मला तेच ऍक्च्युली बऱ्यापैकी काही लोकांना प्रश्न पडले होते, तसेच मलाही काही प्रश्न पडले होते आणि होप सो बऱ्यापैकी या गोष्टींमुळे क्लिअरिटी आली आहे. पण आता काय स्वतःची काळजी घेणं हेच खूप गरजेचं आहे. बेसिकली डोळ्यांची आणि नाकाची जास्त काळजी घेणं खूप गरजेचं आहे. धुळीमुळे काही गोष्टी होतात असं काही आहे का? नाही, हे फंगस आपल्या आजूबाजूला कन्स्ट्रक्शन साइट्सवर धुळीमध्ये असतं. ही जी बुरशी आहे, बुरशी आपल्या आजूबाजूला सगळीकडे असते. आपण नेहमी घरी बघतो की एखादा आपण ब्रेडचा तुकडा हा बेसिनच्या शेजारी राहिला किंवा एखाद्या मॉइस्ट किंवा दमट वातावरणात जर तो आपण ठेवला तर त्याच्यावर बुरशी लागते. तर बुरशी ही आपल्या सगळीकडे असते, आपल्या घरामध्ये असते, ती आपल्या आजूबाजूला असते, अंगणात असते. तर ही बुरशी आपल्याला इन्फेक्ट कधी नाही करणार जेव्हा आपली प्रतिकार शक्ती चांगली असते. सो व्यायाम करणं, ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवणं, ज्यांना डायबिटीस नाहीये त्यांनी डायबिटीस न होण्यासाठी व्यायाम करणं, ज्यांना आहे त्यांनी नीट नियमितपणे ती ब्लड शुगर चेक करणं, कंट्रोल करणं,
अनावश्यक औषधं न वापरणं आणि मुळात कोविड पासून स्वतःचं संरक्षण करणं. म्हणजे कोविडच आपल्याला नाही झाला तर आपले म्युकॉर होण्याची शक्यता अतिशय कमी असते. तर त्यामुळे या केसमध्ये कोविड आपण परत त्याच बेसिक प्रिन्सिपल्स कडे परत येतो की जास्तीत जास्त लसीकरण आणि सोशल डिस्टन्सिंग, हँड वॉशिंग, मास्किंग हे फॉलो करणं. येस. म्युकर एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो? नाही होऊ शकत. म्हणजे कोविड सारखं नाहीये म्युकर? नाही. कोविड किंवा टीबी सारखा नाहीये की समजा जर आता मला म्युकॉर असेल तर तुम्ही माझी मुलाखत घेताय तर तुम्हाला म्युकॉर होणार नाही. मला कोविड असेल तर तुम्ही माझी मुलाखत घेताय तर तुम्हाला कोविड होऊ शकेल, पण म्युकॉरचं तसं नाही. ओके. येस. म्हणजे म्युकर पर्सन टू पर्सन ट्रान्समिट होत नाही. येस. सो बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर झाल्यात आणि थँक्यू सो मच खरं तर पुन्हा एकदा आम्हाला वेळ दिल्याबद्दल. बाकी काय, तुम्ही डोळ्यांची काळजी घ्या आणि तुम्हाला काही आणखीन प्रश्न असतील तर नेहमीप्रमाणे आपण डॉक्टरांकडे परत येऊच. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू सो मच. काळजी घ्या. थँक्यू.